करूया आणि करण सर्वे यांना आपण पुढील मॅचसाठी देऊया भरभरून शुभेच्छा। पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ग्लोरियस आवाज अर्थात विघ्नेश मडवी सरांचा। थँक्यू व्हेरी मच। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। जावळी क्रिकेट असोसिएशन आयोजित माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंग राजे भोसले प्रेसिडेंट जावळी प्रीमियर लीग 2025 या पर्व क्रमांक 5 मध्ये आलेल्या सर्वांचंच हार्दिक असं स्वागत आहे। मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आणि मॅच क्रमांक रंगली गेली 5वी स्वराज्य वॉरियर्स वर्सेस बाबा राजे दोस्ती 11-11 असा सामना पाहायला मिळतोय। 11-11 बाबा राजे दोस्ती। टॉस जिंकलाय स्वराज्य वॉरियर्स टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। कॅप्टन आपण जर पाहिलं तर प्रताप शेलार या टीमचा कॅप्टन पाहायला मिळतोय। मॅचला होते सुरुवात। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बाबा राजे दोस्ती 11-11 संदीप भिरामने आणि भरत अशी जोडी आहे। संदीप भिरामनेचा विचार केला तर घणसोली गावाकडून तो बिलॉंग करतोय आणि मला आठवते की घणसोली प्रीमियर लीग चा पहिला बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय आणि सातत्याने गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅटमध्ये ज्याने आपला अधिराज्य गाजवलाय आणि घणसोली गावासाठी देखील चांगला क्रिकेट खेळ। संदीप भिरमाने फलंदाजीसाठी आलाय। चेंडू चला मॅचला होते सुरुवात। षटक क्रमांक पहिल्या हाताळत असताना गोलंदाज येतोय कॅलिस। पहिला बॉल कुटप्प्याचा थ्रू द कव्हरशी चेंडू लगवला जातोय। अगदी वेगवान थ्रो केला होता, गरज नसती एवढ्या वेगवान थ्रो करायची पण सिंगल मात्र मिळते। बघा एखादा डॉट बॉल येत असताना मात्र कुठेतरी अतिघाई केली जाते फिल्डरच्या माध्यमातून आणि ते अतिघाई झाली आहे। गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, सिंगल मिळते। संदीप भिरमाने ऑफ द मार्क। पहिली धाव आली तर पहिली धाव इथे बॅट म्हणून येत असताना आणि भरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। भरत सणस आडब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅटची इनर एज लागतोय। रुबी कट चेंडू जाईल लॉंग स्टॉक बाउंड्री लाईनच्या बाहेर। नशिबाचा चौकार मिळत असताना इथे टीम बाबा राजे दोस्ती 11-11 टीमला पहिला क्रॅकिंग चौकार। बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार आला। त्यानंतर लगातारचे 2 डॉट बॉल पाहायला मिळतील। 4 बॉलचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर। पॉवर प्लेचं षटक सुरू असताना कॅलिस गोलंदाजी ट्रॅकवर। इथे फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल। चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। भरत सणसच्या बॅट वरून आलाय क्रॅकिंग षटकार। लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर। 11 धावा धावफल करावं लागलीत। यावेळी देखील फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू हवेत आहे, टॉप एज लागली आहे। कॅलिस कडून होती चूक। भरतला परत पाठवण्याची संधी होती, ती संधी गमावली। कॅच झाली ड्रॉप। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12। वास्तविक पाहता एक गडी बाद 12 धावा होऊ शकल्या असत्या पण इथे बचावले गेलेत भरत सणस। एक षटकाचा खेळ संपलाय 12 धावा बिनगडी बाद। क्रिकेटच्या कक्षा रुंदावणारी स्पर्धा। जावळी क्रिकेटच्या तळागाळाच्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ देणारी स्पर्धा। जावळी क्रिकेटच्या प्रत्येक खेळाडूला एक प्रेरणा, एक प्रोत्साहन देणारी स्पर्धा। नाव आहे JPL
जावळी प्रीमियर लीग 2025 हा पर्व क्रमांक 5. मॅन ऑफ द सिरीज साठी एक मोटर बाईक आणि कोण होई बाईकरमान याकडे तमाम प्रेक्षकांचा नजरा या लागले गेलेत. 15 संघ मालक आणि 15 आयकॉन खेळाडू त्यांचा रणसंग्राम लढतील एका तख्तासाठी. त्याचं नाव आहे JPL जावळी प्रीमियर लीग. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी संदीप येतोय. संदीप साळुंके उर्फ पप्पू या नावाने ओळखला जातोय. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. संदीप साळुंके पाहायला मिळते. 12 धावा बिनगडी बाद असे स्टार्ट पाहायला मिळते. बाबा राजे दोस्ती 11-11 टीम कडून आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 पाबबलीचे षटक आहे. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे देखील ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पडल्यानंतर चेंडू हलकासा आतमध्ये आलाय. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. संदीप साळुंकेच्या माध्यमातून पहिले 2 डॉट बॉल येत असताना अगदी कमबॅक करावा लागेल, वापसी करावी लागेल. अशा पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. या आजच्या दिवसभरामध्ये बऱ्याच वेळा गोलंदाज हवे राहिले तर बऱ्याच वेळा फलंदाजाने देखील आपली दमखम दाखवली. त्यामुळेच या खेळपट्टीवर बॅटिंग करणं देखील इझी आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी देखील साथ लाभते गोलंदाजांना. यावेळेस फटका लाजवाब आहे. टायमिंग बेमिसाल आहे. फलंदाज भरत सणसच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक तडाखा चेंडू सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बाउंड्री लाईन सीमा रेषे पलीकडे पाठवलाय. भरत सणसच्या बॅट मधून षटकार आलाय. हा दुसरा षटकार आलाय. टीमची धावसंख्या 18 धावा. चांगली बॅटिंग सुरू आहे. 8 बॉल मध्ये 17 धावांचं योगदान देत असताना भरत सणस येथे देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकलं नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल मिड विकेट रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रताप शिलार स्वतः कॅप्टन. भरपूर वर्ष या जावळी क्रिकेटचं ज्यांनी क्रिकेट सांभाळलं. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर साई सागर ऐरोली या टीम मधून देखील खेळताना दिसला. त्यानंतर 30+ दिवा टीम मध्ये देखील प्रताप शेलार खेळताना दिसला आणि क्रिकेटमध्ये एक मातबर खेळाडू म्हणून जाणला जातोय. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगवला जातोय. इन ऍक्शन मध्ये प्रताप शेलार एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातोय आणि थ्रो देखील तितकाच तगडा पाहायला मिळतोय. दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावा टीमची धावसंख्या 21 आकड्यावर. प्रताप शेलारचा विचार केला तर एक चांगला खो खो पट्टू आहे. अगदी राष्ट्रीय पातळीवर तो खो खो खेळलाय. कोच म्हणून देखील त्याची नियुक्ती झाली. महाराष्ट्र खो खो टीमसाठी देखील त्यांनी चांगलं काम केलं. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. अपील केली होती पण आत्मविश्वास कमी होता. अंपायरचा इशारा लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. वापसी केली जाते. कमबॅक केले जाते संदीप साळुंकेच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहिलं तर षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. 21 धावा फलका लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 12 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्यात 10 धावा. 2 षटकांचा खेस संपलाय. बिनगडी बाद 22 धावा.
साठी ओळखला जातोय. घणसोली प्रीमियर लीगचा बायकर मॅन म्हणून ओळखला जातोय संदीप भिरमाने. कोलबटापाचा चेंडू खोदून काढलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. मिड विकेट रिजन मधून वेगाने क्षेत्ररक्षक गेली. फेकी चांगली आहे. धावा सध्याच्या घडीला वाढत असताना दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय. दोन्ही बाजूने हल्ला केला जातोय. 29 धावा बिनगडी बाद. चांगली पार्टनरशिप संदीप भिरमाने भरत सणस या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बाबा राजे 11-11 संघ मैदानामध्ये खेळत असताना बाबा राजे 11-11 हा संघ मैदानामध्ये खेळत असताना खुलबटप्प्याचा चेंडू. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपवर व्हाईट यॉर्कर हाताळला गेला. हे अस्त्र असतात, हे शस्त्र असतात गोलंदाजाचे, ते वापरले जातात आणि यावेळेस अनिल जुनगरेने वापरलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना गोलंदाजी करत असताना कमबॅक करणं, वापसी करणं देखील तितकंच महत्वाचं असतं. तेच करत असताना ऑन राय फटका टायमिंग होऊ शकला नाही. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र स्टंपला हिट झाला नाही. एकच धाव मिळते. धावचीची संधी चालून आली होती पण एका धावाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. धावसंख्येला लगाम लावावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये 73 धावा झाल्या होत्या पण त्यानंतर कुठल्याही मॅच मध्ये 70-60 प्लस झाला नाही. धावा पाहाव्या लागतील, धावा कराव्या लागतील. फुललेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. परतावा लागेल संदीप भिरमानेला. सँडी भिरमाने परतलाय. पहिला धक्का लागतोय बाबा राजे 11-11 संघाला. फलंदाज संदीप भिरमाने. बॅक टू द एक चांगलं संगीत. त्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. जावळी प्रीमियर लीगचा हा भव्य दिव्य क्रिकेटचा 16 रंगत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर एक गडी बाद. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. सँडी भिरमाने परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये इंटर झालाय राहुल धनावडे. अनिल गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर येऊन आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चौकार मिळेल. शेवटच्या बॉलवर येतोय चौकार. षटक क्रमांक संपलं गेले. तब्बल 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या एक गडी बाद 34 धावा. धाव फलकावर लागलेत. जवळी प्रीमियर लीग 2025 या भव्य दिव्य क्रिकेटच्या 16मध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी दोन्ही टीमला इन्व्हाइट करतोय. मैत्री ग्रुप जावळी वर्सेस सुरबे टायगर्स या दोन्ही टीमने रेडी राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. मैत्री ग्रुप जावळी वर्सेस सुरबे टायगर्स असा सामना विद्यमान सामना आपल्या समोर रंगला जातोय. स्वराज्य वॉरियर्स वर्सेस बाबा राजे दोस्ती 11-11 हा संघ मैदानामध्ये खेळत असताना
स्वराज्य वॉरियर्स टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय बाबा राजे दोस्ती 11-11 संघाला. आणि बॅटिंग करत असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 वर 1 गडी बाद. सँडी भिरमाने परतलाय. भरत सणस चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी, ज्याने 11 बॉलमध्ये 19 धावा केल्या. आणि नवीन बॅटर जर पाहिलं तर राहुल धनावडे या बॅट्समनच्या माध्यमातून एका बॉलमध्ये चौकार आलाय. 34 धावा धाव फलकावर लागलेत. गोलंदाजी ट्रॅकवर निखिल, तर निखिल आलाय. कमबॅक करावा लागेल. सेकंडवर भरत सणस पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा सध्याच्या घडीला आल्यात. धावा करावा लागतील. खोरवर टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल, अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळते. पहिलाच बॉल यॉर्कर, लाजबाब चेंडू, सुपर बॉल. आणि 8 ओव्हर मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. त्यासाठी निखिलला प्रयत्न करावा लागेल. 34 धावावर 1 गडी बाद बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. खराब चेंडू, फुल ऑर्लेनचा चेंडू आहे. बीमर चेंडू हाताळला गेलाय. पहिला बॉल डॉट आल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स आलाय, पण कॉन्फिडन्स असणं गरजेचं असतं. पण ओव्हर कॉन्फिडन्स हा कुठेतरी आपल्या अंगलट येतो. त्यामुळेच इथे ओव्हर कॉन्फिडन्स नडला आणि नो बॉलचा इशारा केला जातोय. फ्री हिट संधी असेल. बीमर चेंडू हाताळला गेला. निखिलच्या माध्यमातून फ्री हिटचा बॉल. मुफ्त का चंदन, घिस मेरे नंदन, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरत सणसच्या बॅट मधून येतोय षटकार, येतोय परत. चेंडू सीमारेषा पार, षटकार. काय स्ट्रोक लगावला गेलाय. अकू टप्प्याच्या बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41-41 या आकड्यावर. 1 गडी बाद 41 धावा. चांगली बॅटिंग सुरू आहे. धावा करावा लागतील. 60+ धावा झाल्या तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. पण 50-60च्या आधी जर राहिलं तर हा टार्गेट सहजरित्या सोपा होईल फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. त्याकडे पाहिलं जाईल. पण जोपर्यंत भरत इथे मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत इथे स्ट्राईक रेट वाढला जाईल, तोपर्यंत धाव फलक वाढला जाईल. आणखीन एक मोठा फटका लगावला जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरत सणसच्या बॅट मधून आलाय षटकार परत. तीन षटकार. गेज आमचे मान्यवर आहेत, त्यांचा बॅनरला धडक देणारा बेधडक बॅटिंग. इथे देखील मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. प्रताप शिलार वेगाने येईल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर. काय बॅटिंग सुरू आहे. सुपर बॅटिंग. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवर नो बॉल. तिसरा बॉल षटकार. चौथा बॉल षटकार. 5वा बॉल षटकार. आणि या 6व्या बॉल म्हणजेच 5व्या बॉलवर सिंगल आली. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या 54. 1 गडी बाद. भरत सणस हा एक हाती किल्ला लढवतोय. चांगली बॅटिंग सुरू आहे. शेवटचा बॉल इनसाइड आउट खेळलाय. फटका पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल. खूप चांगलं जजमेंट, खूप चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न करत असताना बॅलन्स गमावला होता. बॉल आतमध्ये फेकला आणि दरम्यान 2 धावा मिळतील. आणि अंपायर कडून थर्ड अंपायरची मागणी केली जाते. पाहिलं जाईल की यस सीमा उल्लंघन केलाय की हा बॉल सेव्ह केला, याकडे पाहिलं जाईल. आपण पाहू शकाल सेफ आहे की नाही पाहिलं जाईल. पीटीसीच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जात आहे.
आणि रुपेशजी सावंत सर जे अंपायरच्या भूमिकेत आहेत, थर्ड अंपायरच्या भूमिकेत, त्याची पाहणी करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर या बॉलवर 2 धावा आल्यात. चला बाउंड्री सेव्ह आहे, लक्षात घ्या. 2 धावा कंप्लीट झाल्यात, त्यामुळे 2 धावा ऍड केल्या जातील. खूप चांगला प्रयत्न केला जातोय. डीप मध्ये फिल्डर होता संदीप साळुंके, पप्पूच्या माध्यमातून इथे सेव्ह केला जातोय. आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवण्यात आल्यात आणि अशा तऱ्हेने टीमची धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 56 धावा, 1 गडी बाद. शेवटचा गोलंदाज वापरला जातोय विजित मोहिते. स्लॉगवरचं षटक आहे. काय बॅटिंग सुरू आहे. 38 धावांचं योगदान भरत सणच करत असताना अर्धशतक झळकवेल की काय. आजच्या दिवसभरात कुठलंही अर्धशतक झालं नाहीये, पण पहिलं अर्धशतक करण्याची संधी आहे भरत सणसला. अवघ्या 12 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या 56 या आकड्यावर 56. थर्ड अंपायरने चेक केलाय सँडी. 2 धावा मिळाल्यात. 2 धावांना टीमची धावसंख्या 56 या आकड्यावर. शेवटचं ओव्हर इथे प्रगतीपथावर असताना इथे पहिलाच बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. विजित मोहिते गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना डॉट बॉलची सांगता होते. राहुल धनावडे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 56 धावा दाफलकर लागलीत. षटक क्रमांक अखेरचं मार्गस्थ असताना इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 57. 57 या आकड्यावर अडता स्ट्राईक एंडवर आपल्याला भरत सणस येस राहुल धनावडे पाहायला मिळते. भरत सणस नॉन स्ट्राईक एंडवर आहे. 39 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 57 या आकड्यावर. संधी आहे अर्धशतक करण्याची. उघ्या 11 धावांची आवश्यकता आहे. यष्ट्यांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागतोय. दुसरा धक्का लागत असताना बाबा राजे 11-11 संघाला फलंदाज राहुल धनावडे बॅक टू द डगआउट. ग्रुप जावळी वर्सेस सुर्वे टायगर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि दोन्ही टीम कॅप्टन जो संघ उपस्थित असेल आणि जो संघ उपस्थित नसेल त्या संघाला मात्र जो उपस्थित संघाला टॉस विन दिला जाईल. लक्षात घ्या हा स्पर्धेचा नियम आहे जावळी प्रीमियर लीग मध्ये. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय निलेश पवार. चांगली गोलंदाजी विजित मोहितेकडून होत असताना आपल्या टीमसाठी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा अडवणं थांबवणं गरजेचं आहे आणि ते करत असताना या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी सुरू आहे. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केलीत विजित मोहितेने. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. निलेश पवार भरत सणस अशी जोडी मैदानामध्ये.
39 या आकड्यावर खेळतोय 19 बॉल मध्ये. भरत सणसने पहिल्याच बॉल पासून प्रहार करायला सुरुवात केली. सँडी भिरमानेने देखील साथ दिली, पण कुठलाही फलंदाज मात्र तग धरू शकला नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा कमी पाहायला मिळतील. येथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. धावचीची संधी आहे. काय घडलंय? धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज बाद होत असताना निलेश पवारला परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होत असताना भरत गेलाय परत. फलंदाज क्रमांक बाद होतोय. तब्बल चौथा धक्का लागतोय, पण काय गोलंदाजी केली आहे. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केलेत विजित मोहितेने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. ऋतिक शेलार नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. ज्या धावा धावत होत्या, ज्या धावा वेगाने पुढे जात होत्या, त्या धावांवर लगम लावण्याचं काम केलंय आणि खूप चांगली कॅप्टनशिप प्रताप शेलारची पाहायला मिळते. कॅप्टन रीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. हुक केलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषे पलीकडे शेवटच्या बॉलवर येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. 5 बॉल अगदी गोलंदाजाचा होता, पण शेवटचा बॉल मात्र बॅटरने दमकम दाखवली. शेवटच्या बॉलवर येतोय षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 63 या आकड्यावर आणि 64 धावांचं टार्गेट उभं केलंय या 5 ओव्हरमध्ये. बरोबर ना? तर 64 धावांचा पाठला कशा पद्धतीने इथे बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. स्वराज वॉरियर्स टीम या धावांचा पाठला करतोय आणि कशा पद्धतीने बाबा राजे दोस्ती 11-11 संघ या धावांचा बचाव करतोय. तुम्ही जाऊया का कुठेही? आपण पाहू शकाल जावळी प्रीमियर लीग 2025 चा गमासा नेक्स्ट मॅचचा टॉस साठी मी मैत्री ग्रुप जावळी वर्सेस सुरवे टायगर्स ओव्हर टू निलेश मर्डेकर. धन्यवाद. आपण टॉस करत आहोत आणि टॉस करण्यासाठी डॉक्टर प्रशांत पार्टे यांना विनंती आहे की आपल्या शुभास आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि त्यांना विनंती की आपण या एका बाजूला संघ आहे सुरवे टायगर. या अगोदर त्या टीमने एक सामना खेळलेला आहे, परंतु पहिलीच मॅच या लीगमध्ये आता खेळणार आहे. मैत्री ग्रुप जावली एका बाजूला सुरवे टायगर विनोददादा सुर्वे आणि तानाईदा सुर्वे यांच्या मालकीचा संघ आहे, तर एका बाजूला मैत्री ग्रुप जावली कविराजदा परामने आणि स्वप्नील हिरवे यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. आपण टॉस करणार आहोत. या दोन टीममध्ये डॉक्टर प्रशांत पार्टे यांच्या शुभ हस्ते, जे पेशाने डॉक्टर आहेत आणि टेनिस बॉल क्रिकेटचे एक चांगले खेळाडू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. तुम्ही दोन कॅप्टन इकडे थांबा. पहिले दोन कॅप्टन दोन बाजूला. तुम्ही कॅप्टन. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, मैत्री ग्रुप जावली नाणेफेकीच्या कौलचा आवाज आणि आपण कॉइन स्पिन करूया. आय लव्ह जावली. आय लव्ह जावली असा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे JPL 5.0. दत्तादा टॉस जिंकता. या अगोदर तुम्ही एक सामना खेळलेला आहे, तो तुम्ही जिंकलेला आहे. संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. या मॅच मध्ये काय घेताय? नक्कीच आम्ही पुन्हा क्षेत्ररक्षण करू, कारण चेस करताना कॅल्क्युलेशन क्रिकेट करून आम्हाला जरा सोपं पडतंय आणि बॅटिंग ऑर्डरची आमची स्ट्रेंथ चांगलीच आहे, त्याच्यामुळे पुन्हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला मैत्री ग्रुप जावलीकडून आवडेल?
या मैदानात टार्गेटचं म्हटलं तर 80-90 धावा पण होऊ शकतात, पण कुठलंही टार्गेट सोपं आहे चेस करायला असं बघायला. जर कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग केली तर तरी पण त्यांना आम्ही 50-60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. या मॅचमध्ये काही बदल टीममध्ये? एक चेंजेस केलेले आहेत कारण लीग मॅच आहेत, मग सगळ्यांना खेळणं क्रमप्राप्त आहे. तर कोणी नाराज होऊ नये म्हणून सगळ्यांना खेळवतोय आम्ही. एक बॉलिंगचा चेंज करतो. विनोदने मगाशी जरा गोलंदाजीमध्ये जास्त रन दिल्यात, त्याला आम्ही बाहेर ठेवतो जरा. मी अमर शेलार यांच्याकडे जाईन. तुम्ही टॉस जिंकला असं मैत्री ग्रुप जाऊन तुम्ही काय घेतलं असं? संध्याकाळचं सत्र आहे, आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती. आता चेस करणं थोडं अवघड जाईल. एक 60-65 रन करण्याचा प्रयत्न करू, त्या खूप डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. संध्याकाळी चेस करणं थोडंसं अवघड असेल असे माझा अभ्यास आहे या मैदानाचा. निश्चित म्हणजे टॉसमध्ये दोन्ही संघनायकाच्या आणि दोन्ही टीमच्या मनासारखा टॉस घडला असं आपण मानूया. डॉक्टर प्रशांत पार्टे यांच्याकडे आपण जाऊया. तुमच्याकडे मेन तुम्ही चांगलं खेळता, परंतु आपल्या तालुक्याची लीग आहे आणि तुम्ही तुमच्या शुभ असं टॉस झाला. आपल्या भावना कशा त्या प्रीमियर लीग बद्दल? जावली प्रीमियर लीग यांचे नियोजन खूपच एकदम वाखाण्यासारखं आहे. त्यांनी म्हटलं हे 5वं सत्र त्यांचं आहे. माझी पहिलीच वेळ आहे की मी आज इकडं उपस्थित राहिलेलो आहे वेळ असल्यामुळं, पण त्यांना इथून पुढे शुभेच्छा सर्व संघांना आणि जावली प्रीमियर लीग वाल्यांना त्यांनी आयोजन केलं त्यांना मी शुभेच्छा देतो. निश्चित मान्यवरांचा आभार आणि टीम सुरवे टायगर आणि टीम मैत्री ग्रुप जावली यांना आपण शुभेच्छा देऊया. सामन्यासाठी टॉस झालेला आहे. टीम सुरवे टायगर या टीमने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. मैत्री ग्रुप जावली या टीमला हा आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. पुन्हा एकदा वळूया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ग्लोरियस आवाज अर्थात विघ्नेश मडवी सरांचा. थँक्यू व्हेरी मच निलेश मर्डेकर सर. आपण पाहू शकाल या संपूर्ण स्पर्धेचं अगदी सूत्रसंचालन करत असताना नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट आणि पश्चिम महाराष्ट्राचा एक आकडे तज्ज्ञ समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा हक्काचा आवाज आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील अशा अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्यात. किरणजी मस्कर हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. हे दोन्ही समालोचकांनी सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र पलीकडे जाऊन आपल्या आवाजाचा ठसा उमटवलाय. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये जाऊन समालोचन करत असताना सगळ्यांचीच वाहवा मिळवली. त्यामुळे सार्थक अभिमान असेल आपण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर जावळी प्रीमियर लीगचा थरार सुरू आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा 64 धावांचं टार्गेट आहे. 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कॅलिस आणि ओमकार धनावडे अशी जोडी पाहायला मिळते. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी धनाजी लोहार. कॅलिस आपण पाहू शकाल अष्टबलू खेळाडू आहे आणि क्षमता आहे. 64 धावा होऊ शकतील, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी स्टार्ट फार महत्वाचा आहे, त्यासाठी सुरुवात फार इम्पॉर्टंट असेल. त्यामुळेच ही सुरुवात कशा पद्धतीने होते दोन्ही टीम कडून त्याकडे पाहिलं जाईल. मॅचला होते सुरुवात, अंपायरचा इशारा येतोय लेट्स प्ले. आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. यावेळेस पहिलाच बॉल ऑफ केलाय. चेंडू जातोय काउ कॉर्नर रिजन मध्ये. वन हँडेड कॅच, व्हॉट अ कॅच. ला जबाब झेल पकडला जातोय. एका हातामध्ये अगदी सूर घेऊन हा झेल पकडला जातोय. अफलातून झेल. आज जर कॅच क्लिअर असेल ना तर आजच्या दिवसातली सर्वोत्तम कॅच म्हणली जाईल. काय बॅलन्स, काय सुपर्ब कॅच. ला जबाब झेल पकडला जातोय. क्षेत्ररक्षकाकडे पाहायला मिळतोय राहुल धनावडे. एक्सप्रेशन पाहायला मिळते, किती कॉन्फिडन्स आहे राहुल धनावडे. ला जबाब झेल पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. थर्ड अंपायरच्या अगदी कोर्टामध्ये हा निकाल दिला जाते. तर फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन. कॅलिस परतलाय व्हेरी फर्स्ट बॉलवर. अगदी गोल्डन डकचा शिकार. ला जबाब झेल पकडला जातोय. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली. कॅलिस सारखी इम्पॉर्टंट विकेट. सुपर बॉलिंग. कॅलिस परतलाय. एक गडी बाद 0 अशी खराब सुरुवात. बॅटिंग करत असताना गोल्डन डकचा शिकार ठरला कॅलिस. 64 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकाल पहिल्या बॉलवर सफलता मिळते. गोलंदाजी करत असताना धनाजी या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर, या इनिंगच्या पहिल्याच बॉलवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. निखिल जुंधरे गोलंदाजी ट्रॅकवर.
यावेळेस देखील ऑन साइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आहे, पण आता पॉवरफुल षटका आहे, काऊ कॉर्नर रिजन मध्ये फेकून दिलाय. फलंदाज निखिल जुनघरेच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग षटकार. थँक्यू व्हेरी मच. जरी पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली असेल तरी देखील अगदी आक्रमक फलंदाजी करणार या मनसुब्याने खरत असताना या मॅच मध्ये निखिल जुनधरेच्या बॅट मधून येतोय लगातारच्या 2 बॉलवर 2 अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल पुन्हा एकदा अगदी घुटना टेक सिक्सर देख लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. व्हाट अ शॉट. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. निखिल जुनघरे हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पहिल्याच बॉल पासून आक्रमण करतोय. 12 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 12, 1 गडी बाद. ऑन ट्राय केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, फॉर्मलिंग झाली आहे. आपण पाहू शकाल एक धाव तर कंप्लीट झाली. एका धावाने टीमची धावसंख्या 13, 13 या आकड्यावर. सुरुवात जरी खराब झाली असेल बॅटिंग करत असताना, पण इथे शेवट चांगला करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक मॅच फार इम्पॉर्टंट आहे. लीग मॅच खेळत असताना एक एक मॅच, एक एक सामना फार महत्वाचा असतो. चांगला बॉल पाहायला मिळतोय. अपस्टंपवर मारा ठेवला गेलाय. अगदी शपल होऊन मारण्याचा प्रयत्न करत असताना बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. बॉल आणि बॅटचं कुठलंही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना ओमकार धनावडे स्ट्राईक एंडवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू हवा तसा बॅटवर आला नाही. संदीप बिर्माने वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. षटक क्रमांक येथे पहिलं सुरू असताना षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 धावा 1 गडी बाद. 64 धावांचा पाठलाग करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि समाजकार्यातील महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे, माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंग राजे भोसले पुरस्कृत जावळी प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. आता उर्वरित जर पाहिलं तर 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉलमध्ये 50 धावा करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल धनावडे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. कमबॅक करावा लागेल. एकीकडे स्वराज वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये खेळतोय, तर दुसरी बाजूला आपण जर पाहिलं तर बाबा राजे 11-11 हा संघ मैदानामध्ये खेळतोय. बॅटिंग करत असताना बाबा राजे 11-11 टीमने 64 धावा उभारल्या. त्याचा पाठलाग करत असताना स्वराज वॉरियर्स टीम मैदानामध्ये उतरली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 14 धावा. पहिला बॉल अकोटाप्याचा खूप स्ट्रोक चांगलाच लागला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाईल दणदण करत सीमारेषे पलीकडे. फलंदाज ओमकारच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. अनेक इव्हेंट्स मध्ये
त्यांच्या गाण्याचं कॉम्बिनेशन आपल्याला ऐकायला मिळते. जावळी प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांची नेमणूक केली गेली आणि खूप चांगलं संगीत ऐकलं. संगीत तुम्हाला हसवतं, संगीत तुम्हाला रडवतं आणि संगीत तुम्हाला जागेवर थिरकावायला लावतं. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, 4 धावा. यावेळी देखील अगदी लेंथ बॉलला पिक केला, चेंडू जातोय मिड विकेट मध्ये, गॅप मध्ये चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक लाजवाब क्रॅकिंग चौकार. धनावडेच्या बॅटमधून लगातारच्या 2 बरोबर 2 चौकार. आक्रमण करणं गरजेचं आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागतं. आक्रमण, संयम या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कधी संयम कधी आक्रमण हे करणं फार इम्पॉर्टंट असेल आणि योग्य वेळी योग्य ती भूमिका बजावणं क्रिकेटसाठी फार महत्त्वाची असते. 2 चौकार लगवले गेलेत. ओमकार धनावडेच्या बॅटमधून स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न यशस्वी होत असताना सोहे बाजूने षटकार चौकाराची आतिषबाजी करत असताना ओमकार धनावडेच्या बॅटमधून येतोय लगातारच्या 3 बॉल मध्ये 3रा चौकार. ए हसीनो नाही, आता बचना ए बॉलर असेल कारण की ओमकार धनावडे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि 3 बॉलमध्ये 3 चौकार लगवतोय. मॅचचं चित्र बदललंय. आता टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. ज्या धावांसाठी झुंजावा लागत होतो त्या धावा आता बरसत असताना राहुल धनावडेच्या अगेन्स्ट ओमकार धनावडेच्या बॅटमधून षटकार आलाय. म्हणजेच एका धनावडेने घेतलेला समाचार. हे आहे जावळी क्रिकेट. खूप सुपर बॉल, खूप चांगला बॉल पाहायला मिळते. अगदी बॅट्समनला रीड केलाय, अगदी शफल झाला होता, अति उत्साही झाला होता. मगाशी ज्याचा उल्लेख केला होता की कधी आक्रमण कधी संयम करावं हे बॅटरला माहिती असणं गरजेचं आहे आणि इथे कुठेतरी अतिरिक्त शफल झाला होता ओमकार धनावडे. डॉट बॉलची सांगता होत असताना लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार आल्यानंतर डॉट बॉल. फुलरलेचा चेंडू चूक केली आहे. अशा चुका मात्र तुम्हाला महागात पडेल. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. लाजवाब चौकार लगवला जातोय. नो बॉल प्लस 4 धावा चौकार. आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नसते. जिकडे डॉट बॉल आला होता त्यावेळेस कुठेतरी अतिरिक्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असताना चूक केली राहुल धनावडेने आणि बीमर चेंडू हात ताळलाय. चौकार मिळालाय, पंचक मिळालाय आणि 5 धावांना टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 33 धावा करायचे आहेत. मॅच ऑन आहे पण या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात राहुल धनावडेने. फ्री हिटचा बॉल. अंपायरचा इशारा आलाय. फ्री हिटच्या बॉलवर कशा पद्धतीने प्रहार केला जाईल. ओमकार आज रिदम मध्ये आहे, रंगात आहे, ढंगात आहे. आज ओमकार मात्र सगळ्यांवर हाहाकार करणारी फलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक मोठा फटका येतोय. यावेळी चौकार नाही तर मॅक्सिमम पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा पार, षटकार. ज्या बॅटरचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे हाहाकार, नाव आहे ओमकार. ओमकार धनावडे सुपर बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर. गवडी गावचा सितारा पुन्हा एकदा उलटा फुलटा स्ट्रोक. इनफिल्डच्या वरून चेंडू होईल फरार. आउटफील्ड फास्ट. चेंडू 2 बाउन्स इनटू द फॅन्स. सीमारेषे पलीकडे ओमकार धनावडेच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक लाजवाब फटका लगवला जाईल. सुपर बॅट, सुपर डुपर असा परफॉर्मन्स पाहायला मिळते. स्विच हिटचा फटका. चेंडू सीमारेषा पार, चौकार. या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा खर्च होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर.
आक्रमण अटॅक तब्बल 41 धावा धावफलकर लागलेत. 27 धावा राहुल धनावडेने खर्च केलेत. खर्चिक षटक म्हणावं लागेल. आता उर्वरित 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे 23 धावा. 9 बॉल मध्ये 27 धावांचं योगदान आणि 3 बॉल मध्ये निखिलच्या बॅट मधून 13 धावा आल्यात. चला रोशन मात्रे आमच्या सोबत आहेत, ऐकूया एक मधुर गीत. प्लस 41 41 आकड्यावर आता उर्वरित 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे 23 धावा. मॅच ऑन आहे. नवीन गोलंदाज संदीप बिरमाने सँडी बिरमाने येतोय. कमबॅक करावा लागेल, वापसी करावी लागेल. एखादं चांगलं षटक झालं तर नक्कीच मॅच मध्ये वापसी येईल. त्यासाठी तुम्हाला विकेट डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील. ही मॅच ऑन आहे. पण या मॅच मध्ये जर पाहिलं तर स्वराज वॉरियर्स टीम ड्रायव्हिंग सीटवर आहे. स्टेअर केला गेला, बॅटची एज लागले, चेंडू जातोय फ्लाय स्लीप मधून फरार होईल. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. आता हा बॉल जाईल सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. साठी 64 धावा कशा पुऱ्या होतील हे कळणार देखील नाही. अशी पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. फुलरलेनचा चेंडू मिस केलाय. अंपायरने कुठला इंटरेस्ट दाखवला नाही. डेप्थ होत असताना जोशी फुलटॉस मिस केलाय आणि डॉट बॉलची सांगता येत असताना अजूनही 16 बॉलचा खेळ बाकी. 16 मध्ये 19 करायचे. चांगली मॅच, चांगली बॅटिंग सुरू आहे. ही पार्टनरशिप फार महत्वाची झाली आहे. पहिल्याच 0 वर 1 गडी बाद झाला होता. ऑन दी ऑफ खेळला, फटका हवेत आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. पहिली धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 47 ऑन स्कोर बोर्ड. अवघ्या जर पाहिलं तर 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू जर पाहिले तर 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 बॉल 17 धावा. मॅच ऑन आहे. संधी आहे. इथे देखील पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकला नाही. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फॉर्मलिंग झाली. पहिली धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला नाही ओमकारने. सिंगलवर समाधान मानावं लागेल. निखिलच्या बॅटवरून आतापर्यंत जर पाहिलं तर 20 धावा आल्यात 7 बॉल मध्ये आणि 9 बॉल मध्ये 27 धावांचं योगदान ओमकार धनावडे करत असताना या मॅच मध्ये. संदीप बिरमाने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या 4 बॉल मध्ये. उर्वरित 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये अजूनही 16 करायचे आहेत. 14 बॉल 16 धावा. फुलरलेनचा चेंडू आहे, फ्लिक केलाय, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण झात असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय रनिंग बिटवीन द विकेट. सुपर डुपर आखो में इशारा केला आणि एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. ही आहे चालाकी, हे आहे रनिंग बिटवीन द विकेट, हे आहे कॉम्बिनेशन, हे आहे कोऑर्डिनेशन आणि ओमकार धनावडे आणि निखिलच्या माध्यमातून ते पाहायला मिळते आपल्या टीमसाठी. 50 धावा धाव फलकावर लागलीत आणि 50 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुपर बॅटिंग. इथे देखील फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. काउ कॉर्नर रिजनचा क्षेत्ररक्षक आहे. 0 वर 1 गडी बाद झाला होता. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली होती. असं वाटलं होतं टीम अडचणीमध्ये जाईल, पण ही पार्टनरशिप फार इम्पॉर्टंट झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर. आता 12 मध्ये 13 करायचे. 12 चेंडू 13 धावा, 13 धावा 12 चेंडू. असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत.
लीग 2025 ते पुरस्कृत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. आज जावळी परिसरावर भरपूर प्रेम त्यांचं सातत्याने राहिले आणि समाजकार्यातील महामेरू म्हणून म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माननीय श्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्यावर आधारित हे गीत. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. ड्रायव्हिंग सीटवर सध्याच्या घडीला स्वराज वॉरियर्स टीम मैदानामध्ये खेळते. निखिल आणि ओमकार धनावडेची आतापर्यंतची 51 धावांची पार्टनरशिप या मॅचमध्ये कुठेतरी जमेची बाजू ठरली आहे. पण इथे आता गोलंदाजी करत असताना बाबाई राजे 11-11 टीमला काय करावं लागेल तर एखादा स्पेल असा करावा लागेल जिथे मॅच टर्न होईल. त्यासाठी 2 ओव्हरमध्ये तुम्हाला तो प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर भरत सणस ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर या मागच्या इनिंगमध्ये तब्बल 39 धावा पाहायला मिळाला तो भरत सणस. पहिलाच बॉल स्विच हिट. ओमकार धनावडे आज थांबणार नाही. ज्याच्या बॅटमधून आज चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते तो ओमकार धनावडे पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळतोय. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू व्हेरी मच. ओमकार धनावडेची बॅटिंग बघत असताना ओमकार धनावडे नाही तर ओमकार रन आवडे आज इतकी रन्स ओमकारने केलेत. सिंगल सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सकते जाऊन पोहोचते 56. 56 या आकड्यावर 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 बॉलचा सामना बाकी आहे. त्यामुळेच जवळजवळ या मॅचवर वर्चस्व गाजवलंय स्वराज वॉरियर्स टीमने. फुलरलेनचा चेंडू आहे डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. निखिलची अगदी किलर बॅटिंग पाहायला मिळते आणि त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार समोरच्या दिशेने लगवलेला एक किलर चौकार. आवश्यकता. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न करत असताना सुपला शॉट सध्याच्या घडीला फेमस आहे. आमचे मुरबाडचे समालोचक उमेश वाघ यांचा हे वाणी त्यांच्या माध्यमातून योगेश वाघ ज्यांच्या माध्यमातून हा शब्द आला होता आणि बघता बघता हा शब्द IPL पर्यंत पोहोचला. यस यावेळी देखील चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. ओमकार धनावडेच्या बॅटमधून येतोय. विनिंग स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे आणि हा सामना सध्याच्या घडीला जर पाहिलं तर स्वराज वॉरियर्स टीमने आपल्या नावे केलाय. वेल प्लेड टीम आणि या मॅच मध्ये अगदी वर्चस्व दाखवत असताना स्वराज वॉरियर्स टीम हा सामना जिंकतोय. ओमकार धनावडे नाबाद 13 बॉलमध्ये 35 धावांचं योगदान आणि निखिलने देखील आपल्या टीमसाठी 25 धावांचं योगदान दिलं. स्वराज विन आपण 9 विकेट्सने हा सामना जिंकला. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच कशा पद्धतीने असेल कोण असेल याकडे पाहिलं जाईल. यस नो डाऊट अबाउट दॅट. ज्याच्या बॅट मधून चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली तो खेळाडू आहे मिस्टर ओमकार धनावडे ठरलाय या